घुगसे येथे 16 टन प्रतिबंधित वाघूर मासे जप्त। मत्स्य व्यवसाय विभागाची मोठी कारवाई, जप्त मासे नष्ट। पारशिवनी तालुक्यातील घुगसी परिसरात मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई करत अंदाजे 16 टन प्रतिबंधित वाघूर आफ्रिकन कॅटफिश मासे जप्त करून नष्ट केलं। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित माशांच्या उत्पादन व विक्रीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचं दिसून आले। मिळालेल्या माहितीनुसार घुगसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित वाघूर माशांचं संगोपन व साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला प्राप्त झाली होती। त्यानुसार मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई केली। तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात वाघूर मासे आढळून आले। या माशांची अंदाजे मात्रा सुमारे 16 टन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। वाघूर अथवा आफ्रिकन कॅटफिश हा मासा भारतात अनेक राज्यांमध्ये प्रतिबंधित मानला जातो। हा मासा स्थानिक मत्स्य प्रजातींसाठी घातक असून जलस्रोतातील जैवविविधतेवर परिणाम करीत असतो। तसेच पर्यावरण संतुलन बिघडण्याची शक्यता असल्याने त्याच्या पैदाशी व विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत। त्यामुळे प्रशासनाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात ही कडक कारवाई केली। कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले सर्व मासे नियमानुसार नष्ट करण्यात आले। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मत्स्य उत्पादक व शेतकऱ्यांना प्रशासनाने मान्यता दिलेल्या मत्स्य प्रजातींचे संगोपन करण्याचं आवाहन केलं। प्रतिबंधित प्रजातींचं पालन अथवा विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या कारवाईवेळी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर शुभम कोमरेवार, तहसीलदार पारशिवनी सुरेश वाघचौरे, पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेरकी, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नागपूर प्रशांत वैद्य, अश्विनी टेकाम, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी निखिल नरड, गोपनीयन विभागातील पृथ्वीराज चव्हाण, देवानंद उके बोंद्रे, दिलीप टेकाम, पाली उमरेचे सरपंच शुभम राऊत, उपसरपंच भूपेंद्र खोब्रागडे तसेच ग्रामपंचायत सदस्य बंटी जयस्वाल उपस्थित होते। स्थानिक प्रशासन, मत्स्य व्यवसाय विभाग व पोलीस विभाग समन्वयातून करण्यात आलेली ही कारवाई पर्यावरण संरक्षण आणि जलसंपत्ती संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे। भविष्यातही अशा प्रतिबंधित प्रजातींच्या संगोपनावर लक्ष ठेवून नियमित तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। सिटी इंडिया न्यूजसाठी शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम कन्हान।